प्रेक्षकांनो, आजचा रिव्ह्यू एक नंबर आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की प्रिया या सगळ्यातून सही सलामत सुटेल, तर तसंच झालं. सुरुवातीला आपण बघतोय कल्पनाताईला अर्जुनची परिस्थिती सहन होत नसते. त्या खूप रडत असतात. त्या म्हणतात अर्जुनची परिस्थिती बघवत नाहीये मला, सायलीला काही झालं तर कसा जगेल रे तो, देव का अंत बघतोय. रविराज म्हणतात शांत व्हा वहिनी, सगळं व्यवस्थित होईल, बरी होईल ना सायली. अश्विन आहे ना इथे, तो लक्ष देतोय, थोडा धीर धरा, होईल सगळं बरोबर. डॉक्टर पण आहेत तिथे, पण नेमकं कुठला ब्लड ग्रुप हवाय सायलीला. तेव्हा चैतन्य म्हणतो ओ निगेटिव्ह, खूपच रेअर असतो. तेव्हा रविराज म्हणतात रेअर ग्रुप असला ना तरी ह्या ग्रुपची व्यक्ती आपल्याच घरामध्ये, अरे तन्वी देईल की सायलीला रक्त. कल्पनाताई म्हणतात काय. तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. आता प्रिया मात्र घाबरते प्रेक्षकांनो. ती मनात विचार करते आई शपथ मेले मी आता, इथेच माझं नाटक संपलंय. आता रक्तामध्ये ओ निगेटिव्ह प्रकरण कुठून आणू. अर्जुन ऐकतो ते वाक्य आणि म्हणतो तुम्ही काय म्हणताय, तन्वीचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. अर्जुन खूप खुश होतो आणि म्हणतो तन्वी प्लीज, मी ग्रेटफुल असेल, तू रक्त देशील ना ग सायलीला. तेव्हा कल्पनाताई पण म्हणतात खूप उपकार होतील ग बाळा, माझ्या सायलीचा जीव वाचव ग. प्रियाचं तोंड अगदी पाहण्यासारखं झालंय प्रेक्षकांनो. पण आता रविराज म्हणतात वहिनी हा काय प्रश्न झाला का, अहो प्रतिमाची मुलगी आहे ती, अगदी तिच्यासारखीच परोपकारी, ती रक्त देणार सायलीला. जा बाळा जा, अश्विन तिला घेऊन जा बरं लवकर रक्त द्यायला. अर्जुन तन्वीचे खूप खूप उपकार मानतो, अश्विनला आवाज देतोय तो आणि अश्विनला सांगतोय हे बघ. तेव्हा अश्विन म्हणतो हो दादा, अरे मी करतोय अरेंज, एक 10 मिनिटं दे. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो अरे डोनर मिळालाय आपल्याला, तन्वीचं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. अश्विन पण खुश होतो आणि म्हणतो काय सांगतोयस काय दादा खरंच. अश्विन म्हणतो चल तन्वी माझ्या बरोबर एक टेस्ट करू आणि मग पुढची प्रोसिजर करू. आता तन्वी गेली आहे अश्विन बरोबर, म्हणजे खोटी तन्वी. इकडे कल्पनाताई देवी आईचे आभार मानतात. अशीच कृपा ठेव ग देवी आई, म्हणजे सायलीला लवकर बरी कर. बिचारी सायली प्रेक्षकांनो, पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी, असं झालंय सायलीचं. तिने काय वाईट केलंय बिचारीने कोणाचं. पण आता पूर्णाजी मात्र अस्मिताला अशा चिडतात, ही आली आहे बया घरी, त्या विमलवर ओरडते हे पाठबीट ठेव ग तिकडे. विमल खूप एक्सायटेड होऊन विचारते अहो तुम्ही हॉस्पिटलमधून आला असाल ना अस्मिताताई, कशा आहेत सायलीताई, त्या आल्या का शुद्धीवर. आता अस्मिता खूप ओरडते तिच्यावर आणि म्हणते झालं का तुझं, मी विसर्जन करून इथेच आली आहे, मी काय त्या हॉस्पिटलमध्ये नाही गेले. आता मात्र पूर्णाजी चिडतात आणि म्हणतात काय बोलतीयस अगं, तू एवढी भावनाशून्य कशी आहेस ग, घरातला माणूस गंभीर जखमी झालाय, तिथे न जाता तू घरी निघून आलीस. अस्मिता म्हणते प्लीज पूर्णाजी, सायली थोडी काय जखमी झाली, ती काय आपल्या घरातली मेंबर झाली का, नाही ना. पूर्णाजी म्हणतात अगं कोणी जीवासाठी झगडत असताना मी माझा राग कधीच मध्ये आणणार नाही, तू एवढ्या कोत्या मनाची असशील मला वाटलं नव्हतं ग अस्मिता, मी तुझ्यासारखी नाही आहे. तू आता या वेळेला कल्पना आणि अर्जुनला धीर द्यायला दवाखान्यात असायला हवं होतंस. आणि अस्मिताच्या झोपेचा प्लॅन बहुतेक फिसकला प्रेक्षकांनो. इकडे या अण्णाला मेसेज आलाय त्याच्या गुंडाचा, तो नागराला सांगतो हे बघा आपल्या माणसाचा मेसेज आलाय, त्या सायलीला रक्त पाहिजे पण तिला जुळत असं रक्तच मिळत नाहीये. आणि तेवढ्यात तिथे साक्षी येते, हे म्हणजे बोलतच असतात सगळं, पण साक्षी खूप चिडते आणि तिथे जी दारूची बॉटल असते ना ती हातात घेऊन जोरात जमिनीवर फोडते. अण्णा चिडतो आणि म्हणतो काय ग बापाला काय माज दाखवतेस ग. साक्षी म्हणते मला संशय होता पण आता खात्री पटली आहे, तुम्ही लपवताय ना माझ्यापासून काहीतरी. अण्णा मी तुम्हाला 1000 वेळेला सांगितलं होतं तुम्हाला जे करायचं आहे ना ते करा, पण व्हायलन्समध्ये आणू नका. पण तुम्ही माझं ऐकलं नाहीत ना, खरं सांगा मला, तुम्हीच केलाय ना हा हल्ला. अण्णा म्हणतो तुला कोणी सांगितलं. तेव्हा साक्षी म्हणते ते महत्वाचं नाहीये, हे कोणी निस्तरायचं ना ते सांगा मला. पण प्रिया असली चतुर आहे प्रेक्षकांनो, तिचं माइंड फारच भारी चालतं. आता अश्विनने त्या सिस्टरला सांगितलंय की ह्यांचे ब्लड सॅम्पल घ्या लवकरात लवकर आणि लॅबला पाठवा, आपल्याला पटकन ब्लड डोनेट करायचं आहे. आणि तो प्रियाला सांगतो हे बघ थोडासा त्रास होईल तुला आणि ते तुझं ब्लड घेतील. आता असं म्हणून तो निघून गेलाय. ती सिस्टर म्हणते मॅडम तुम्ही कोणाला ब्लड देणार आहात. प्रिया म्हणते तुला माहिती नाहीये का ग. तेव्हा ती म्हणते सॉरी मी आत्ताच ड्युटीवर जॉईन झाले. आणि तेवढ्यात त्या सिस्टरला फोन येतो, ती फोनवर बोलत असते अरे बाळा होतील पैसे अरेंज, तुला लॅपटॉपच घ्यायचा आहे ना, आपण घेऊया हं. आणि प्रिया तिच्या या कमजोरीचा फायदा उठवते प्रेक्षकांनो. आता पुढे आपण बघतोय की अर्जुन खूप टेन्शनमध्ये असतो. पण कल्पनाताई म्हणतात अरे कुसुमताईंना कळवलंस का तू. चैतन्य म्हणतो थांब मी कॉल करतो. अर्जुन म्हणतो नको चैतन्य, माझी जबाबदारी आहे, मी कॉल करतो त्यांना. अर्जुनने कुसुमला कॉल केलाय. कुसुम फोन उचलते आणि म्हणते हं बोला, काय बोलायचंय आता, माझ्या सायलीची तक्रार करायची आहे का. नाही त्याशिवाय तुम्ही माझ्याकडे काम काढणार नाही ना, बोला बोला पटकन बोला, माझ्याकडे वेळ नाही बरं का. आता अर्जुन इतका इमोशनल होऊन बोलतो प्रेक्षकांनो, तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही.
अर्जुन म्हणतो मला सायलीची तक्रारच करायची आहे तुमच्याकडे. हे बघा तिला समजवा हं तुम्ही, नवरा खरा असला किंवा खोटा त्याला त्रास नसतो हो द्यायचा. आणि त्यांना सांगा हं तुम्ही लवकर उठून बसा आणि आधीसारख्या बडबड करायला लागा. त्यांचे अर्जुन सर नाही चिडणार त्यांच्यावर, मी प्रॉमिस करतो. फक्त ना त्या शुद्धीवर आल्या पाहिजे. आता तिकडनं कुसुमताई पॅनिक होते आणि म्हणते शुद्धीवर म्हणजे काय झालंय माझ्या सायलीला. आता अर्जुनने सांगितलंय की त्यांच्यावर हल्ला झालाय, त्या सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. आता कुसुम खूप घाबरते आणि म्हणते काय, तिच्यावर का कोणी हल्ला करेल. हे बघा अर्जुन सर नेमकं काय झालंय ते सांगाल का मला. मी ना खूप जबाबदारीने तुमच्याकडे सोपवलं होतं सायलीला, तिला झालं ना काही तर मी माफ करणार नाही तुम्हाला. अर्जुन म्हणतो काही होणार नाही आहे सायलीला, त्या काय मला एवढ्या इझिली सोडणार आहेत का. अजून त्या माझं खूप डोकं खाणार आहेत. तू कितीही काही म्हटलो ना तरी त्या माझं पाकीट आणि रुमाल मला आणून देणारच बघा माझ्या हातात. माझ्या फॅमिलीची बाजू घेऊन माझ्यावरच चिडणार आहेत त्या. आणि मला सवळं नेसता येत नाही ना तर त्या हसणार आहेत बघा माझ्यावर. त्यांना काही होणार नाही. हं तुम्ही या कुसुमताई लवकर. कुसुम म्हणते मी आलेच, मी लवकरात लवकर आले. अर्जुन म्हणतो लवकर या कुसुमताई, तुम्ही हाक मारली तर त्या उठून बसतील कदाचित, लवकर या. आता प्रेक्षकांनो इथून पुढे ना तुमचे अश्रू थांबणारच नाहीयेत. अर्जुन फोन ठेवतो तेव्हा त्याच्या खांद्यावर एक हात येतो आणि तो हात दुसरा तिसरा कोणाचा नसून प्रतापरावांचा असतो. अर्जुन पटकन त्याच्या वडिलांना बिलगतो आणि इतक्या मायेने ते त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत. ते म्हणतात शांत हो बाळा अर्जुन, अरे तुला नेहमी स्ट्रॉंग बघत आलोय मी, असा धीर सोडायचा नाही. हं तुला ना स्ट्रॉंग राहावं लागेल. ए राजा काळजी करू नकोस हं, तुझा बाप कायम तुझ्या पाठीशी आहे. हं प्रेक्षकांनो त्या अस्मितापेक्षा प्रतापराव बरे. हं आणि अर्जुन पटकन त्याच्या वडिलांना असा बिलगतो. आता इकडे अण्णा म्हणतो काही निस्तरायची गरज पडणार नाही, ते प्रकरण ती पोरगी मरणार आहे तिकडं हॉस्पिटलमध्ये आणि काही येणार नाही आपल्यावर. तेव्हा साक्षी म्हणते अण्णा तुम्हाला कसं समजवायचं आपण. अहो ती पोरगी जर उद्या जिवंत झाली आणि तिने जर मारेकऱ्यांना ओळखलं तर काय करणार आहोत आपण. नागराज म्हणतो ती पोरगी काही जिवंत राहणार नाहीये आणि आता तुला कळलंच आहे ना तर एक्सेप्ट करून टाक, आपण सगळ्यांनी मिळून सायलीचा काटा काढलाय. तेव्हा साक्षी म्हणते आपण नाही तुम्ही तिघांनी मिळून त्या सायलीचा काटा काढलेला आहे. तुम्हाला कळतं का त्या अर्जुनला जर कळलं तर तो काय काय करेल, तो आधीच माझ्या मागावर आहे. नॉनसेन्स आहात तुम्ही सगळे. असं बोलून साक्षी निघून गेली आहे. इकडे प्रतापराव अर्जुनला म्हणत असतात बाळा माझं सायलीबद्दल काहीही मत असू दे पण मला माहिती आहे ना तुझं सायलीवर खूप प्रेम आहे, काही होणार नाही सायलीला. तेवढ्यात चैतन्य येतो आणि म्हणतो काका अर्जुनचं प्रेमच सायलीला या सगळ्यातनं बाहेर काढणार आहे बघा. आणि अर्जुन चैतन्याकडे बघतच राहतो आणि चैतन्य अर्जुनकडे. खूपच सुरेख दाखवलंय प्रेक्षकांनो त्यांनी. आता कल्पनाताई प्रतापरावांच्या जवळ जाऊन रडायला लागतात आणि म्हणतात अहो असं कसं झालं हो, तुम्ही आलात ते खूप बरं झालं बघा, मला चांगलं वाटतंय. पण आपल्या सायलीला कोणी का मारेल, किती गुणी आहे माझी सायली, ती कोणाशी कधीच वाईट वागत नाही, किती प्रेमाने वागते, तुम्ही बघता ना का मारलं आपल्या सायलीला. आता त्या खूप रडत असतात. तेव्हा प्रतापराव म्हणतात अगं कल्पना तू असा धीर सोडशील तर आपल्या अर्जुनला कोण सांभाळेल. तेवढ्यात अश्विन आलाय तिथे तन्वीला घेऊन आणि मग अर्जुन म्हणतो झालं ना व्यवस्थित सगळं, दिलं का रक्त तन्वीने सायलीला, काय झालं बोलणार आहे. तेव्हा अश्विन म्हणतो नाही दिलं रक्त, आम्ही तन्वीच्या ब्लड टेस्ट केल्यात पण त्यात तिचं हिमोग्लोबिन खूपच कमी आलंय आणि शिवाय तिची ब्लड क्लॉटिंगची पण खूप टेंडन्सी दाखवते. अर्जुन तन्वीकडे बघायला लागतो. रविराज म्हणतात अरे म्हणजे काय तिचं ब्लड देता येणार नाही का. आता अश्विन म्हणतो नाही तिचं ब्लड नाही देता येणार. अर्जुन म्हणतो आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे अश्विन. तेव्हा अश्विन म्हणतो दादा अरे माझ्या सिनियरला सुद्धा मी हे रिपोर्ट दाखवलेत, त्यांचं पण तेच म्हणणं आहे की ती ब्लड डोनेट नाही करू शकत, तिचं हिमोग्लोबिन खूप कमी आहे सध्या. तेव्हा अर्जुन खूप पॅनिक व्हायला लागतो पण लगेच ही प्रिया नाटकं करायला लागते. अरे हे बघ अश्विन मला काहीही झालं तर चालतं, तू आधी माझं रक्त घे आणि सायलीला वाचव, तिचा जीव वाचणं महत्वाचं आहे रे. प्रतापराव म्हणतात तन्वी बाळा अगं डॉक्टर अलाव करत नाहीये तर तू कसं काय रक्त देशील. लगेच प्रिया रडायला लागते आणि म्हणते माझं ना नशीबच खराब आहे, मी येते पाणी पिऊन. आता तिकडनं ती निघून जाते. सगळेजण आणखीन टेन्शनमध्ये येतात. आता सायलीला रक्त द्यायचं तरी कसं. पण प्रिया वाईट वागली म्हणून सायली मरेल असं होत नाही ना, म्हणतात ना कावळ्याच्या शापाने गाई मरत नाहीत. तर आता ही प्रिया काय करते त्या नर्सकडे येते आणि म्हणते गुड जॉब, आता तुला तुझ्या वाटेचे पैसे मिळतील. ती सिस्टर म्हणते मॅडम तुमचं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह करायला का सांगितलं तुम्ही आणि तुमचं हिमोग्लोबिन तर नॉर्मल आहे, मग तुम्ही हे खोटे रिपोर्ट करायला का सांगितलं मला. आता ती प्रिया म्हणते तुला काय करायचं आहे गं, हे बघ तुझ्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर केलेत मी.
या पैशातून तुझ्या पोरासाठी लॅपटॉप घे. तुझ्या पोराचा आनंद तुझ्यासाठी महत्त्वाचा आहे ना? आहे ना? मग गप्प बसायचं. आणि मग प्रिया तिथून निघून जाते. इकडे हा अर्जुन खूप तगमग करत असतो. नेमके तेव्हा डॉक्टर बाहेर येतात आणि मग अर्जुन विचारायला लागतो, काय झालं, म्हणजे ब्लड मिळालं का तुम्हाला, माझी बायको स्टेबल आहे की नाही? तेव्हा डॉक्टर म्हणतात, नाही रे अर्जुन, आम्ही प्रयत्न करतोय. आता मात्र अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो, प्रयत्न मी किती ऐकू, तुम्ही प्रयत्नच करताय फक्त. कधीपासून तुम्ही मला हेच ऐकवताय? अहो, तुम्हाला एका पेशंटसाठी रक्त मिळवता येत नाहीये का? हे बघा, तुमच्यामुळे जर माझ्या बायकोला काही झालं ना तर बघा अजून प्रयत्न करा, जास्ती प्रयत्न करा. चैतन्य म्हणत असतो, शांत हो अर्जुन. प्रतापराव म्हणतात, अरे बाळा, सायलीला मिळतंयत ना ट्रीटमेंट व्यवस्थित, मिळेल रे तिचं रक्त सुद्धा. अश्विन म्हणतो, सॉरी सर, माझ्या दादाचं बोलणं मनावर घेऊ नका. आता ते डॉक्टर म्हणतात, अश्विन, अरे मी समजू शकतो त्यांच्या फिलिंग. एखादा पेशंट क्रिटिकल असला ना की त्यांच्या फॅमिलीची अवस्था अशीच होते. अरे आम्ही समजू शकतो, पण हे बघा, तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळ्या लेवलवर प्रयत्न करतोय, बरं वाटेल तुमच्या बायकोंना. आणि अश्विनला ते बाजूला बोलवत आहेत. प्रतापराव म्हणतात, अर्जुन शांत हो बाळा, हे बघ, विश्वास ठेव, डॉक्टर जे करतील ना ते योग्यच करतील. अर्जुन म्हणतो, मला ना फक्त माझी सायली शुद्धीवर यायला हवी आहे, त्यासाठी मी काही करायला तयार आहे. आता अर्जुनला तिथे बसवतो चैतन्य. तेव्हा रविराज काका अर्जुनच्या पाठीवरनं हात फिरवायला लागतात. प्रेक्षकांनो, या क्षणाला ना खरंच तुमच्या डोळ्यातनं अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. अर्जुन त्यांच्याकडे बघायला लागतो मायेने. रविराज म्हणतात, हे बघ, माझ्या शब्दांवर विश्वास आहे ना रे ज्युनियर? हे बघ, सायलीला काहीही होणार नाही, आपण सगळे मिळून प्रयत्न करू. यामध्ये आपल्या कोणाचंही वैर आड येणार नाहीये. आपल्या कुटुंबावरचं संकट आहे आणि आपण कुटुंब म्हणूनच लढणार आहोत. काळजी नको करूस बाळा. प्रेक्षकांनो, मला तुम्हाला सांगताना सुद्धा अश्रू येत आहेत. खूपच सुरेख वाटलं हे बघताना. ते अर्जुनच्या म्हणजे डोक्यावरून गालावरनं हात फिरवत आहे. प्रतापराव आणि कल्पनाताई सुद्धा हे बघून रडायला लागलेत. आता रविराज काकांनी पुन्हा त्याच्या डोक्यावरून आणि गालावरून हात फिरवलाय आणि मग ते तिथून निघून गेलेत. अर्जुनच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. तो रविराज काका गेल्यानंतर म्हणतो, बघितलं ना, माझी सायली बेशुद्ध असली तरीसुद्धा तिच्यात सगळ्या माणसांना एकत्र ठेवण्याची किती मोठी पॉवर आहे. सायली खरंच युनिक आहे, तिच्यासारखी दुसरी कोणीच नाही. अप्रतिम. प्रेक्षकांनो, दुसरा शब्दच नाही आज. तुम्हाला हा रिव्ह्यू आवडल्यास माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवायला प्लीज विसरू नका. कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा. प्रिया मात्र खूप जळते आता अर्जुन जे काही बोलतोय ते बघून. आणि प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. आता पुढे आपण बघतोय की प्रतिमा आत्याला घेऊन आल्यात कुसुमताई. आणि कुसुमताईंनी कदाचित फोटो बघितला असेल ना, पण असो, त्यांना नसेल कळलं या क्षणाला. तर रविराज काकांना सुद्धा तिथे फील होतं काहीतरी. पण नेमकं तेव्हा कुसुमताई हॉस्पिटलमध्ये पडतात. प्रतिमा आत्या त्यांना उचलते. बहुतेक प्रतिमा आत्याला बोलता येत नाहीये प्रेक्षकांनो, म्हणजे असं वाटतंय तरी. तर आता कुसुमताईने प्रतिमा आत्याला तिथे आणलंय आणि जवळपास हे सगळेजण आहेत असं त्यांनी भासवलंय. आणि सायली क्रिटिकल आहे. तर आता प्रतिमा आत्या सायलीला ब्लड डोनेट करणार आहे. पण मला वाटत नाही प्रेक्षकांनो एवढ्या लवकर प्रतिमा आत्या समोर येतील. म्हणजे अजून बराच सस्पेन्स ते क्रिएट करतील असं वाटतंय तरी. तर आता अर्जुन म्हणत असतो डॉक्टरांना, काय झालं? डॉक्टर म्हणतात, तुम्ही पॅनिक होऊ नका, पण तुमचा पेशंट आता क्रिटिकल होतोय. तर प्रेक्षकांनो, ज्यांनी कोणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं सबस्क्रिप्शन म्हणजे माझ्या कामाची पोचपावती असते. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. बघूयात प्रतिमा आत्या तिथे आल्यानंतर काय काय थरार हे दाखवतायत. मालिकेचा खरा रिव्ह्यू तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्की पूर्ण आणि छान डिटेल्स चांगल्या आवाजात ऐकायला मिळेल. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.